ज्ञानेश्वरी अध्याय 13 ओवी क्रमांक 72 पासून। याआधी माऊलींनी सांगितले क्षेत्र म्हणजे काय आणि या क्षेत्राविषयीची अनेकांची विविध प्रकारची मते आपण पाहिली। आता यापुढे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे क्षेत्र आहे, त्यामध्ये 36 प्रकारची तत्वे आहेत, ती कोणती व कशी हे सांगतात। पंचमहाभूते अहंकार, बुद्धी, प्रकृती, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय मिळून 10 इंद्रिये, एक मन, ज्ञानेंद्रियांचे 5 आणि कर्मेंद्रियांचे 5 विषय, सुख, दुःख, द्वेष, संघात, इच्छा, चेतना, धृती याप्रमाणे या क्षेत्राची 36 तत्वे आहेत। आता ही महाभूते, विषय कोणते, इंद्रिय कोणती, हे प्रत्येक प्रकारचे जे वर्णन ते निरनिराळे करून तुला सांगतो। हे पहा, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते आहेत। जागृत अवस्थेत जसे स्वप्न गुप्त असते किंवा अमावस्येच्या दिवशी चंद्र जसा गुप्त असतो, त्याप्रमाणे मायेच्या पोटात जो गुप्त असतो, पंचमहाभूतांची गाठ पडून ज्यावेळेस देहाचा आकार बनतो, त्यावेळी जो त्या देहाला चहूकडे नाचवतो त्याला अहंकार असे म्हणतात। या अहंकाराची अशी गंमत आहे की तो अज्ञानाच्या पाठीस न लागता सज्ञानाच्या पाठीस लागतो आणि नाना प्रकारच्या संकटात घालतो। यदुराज श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना ऐक, आता बुद्धी जिला म्हणतात ती या खुणांनी जाणावी। सुख व हे दुःख, हे पुण्य व हे पाप, हे वाईट आणि हे चांगले, असे ज्या योगाने आपल्याला निवडता येते, जिच्या योगाने उच्च नीच हे समजते, लहान मोठे हे कळते, जिच्या दृष्टीने जीवांना विषय ओळखता येतात, जी ज्ञानतत्वाची मूळ, जी सत्वगुणांची वाढती दशा, जी आत्मा व जीव या दोहोंच्या संधीत असते, अर्जुना ती बुद्धी आहे असे समज। आता अव्यक्ताची लक्षणे तुला सांगतो। हे बुद्धिमंता, सांख्यांच्या मताने जिला प्रकृती हे नाव आहे ते तू सध्या अव्यक्त असे समज। जी जीवदशा तिलाच हे वीरश्रेष्ठ अर्जुना अव्यक्त असे पर्यायाने म्हणतात। देह नाहीसा झाल्यावर देहापासून वासनेपर्यंत सर्व विकार केलेल्या कर्मात गुप्त असतात। त्याप्रमाणे महाभूते व भूतांचा समुदाय आपल्या स्थूल धर्म टाकून ज्या ठिकाणी सूक्ष्म होऊन अंतर्धान पावतो, त्यालाच अर्जुना अव्यक्त असे म्हणतात। आता सर्व इंद्रियांचे भेद तुला सांगतो ते ऐक। कान, डोळे, त्वचा, नाक, जिव्हा ही 5 ज्ञानेंद्रिय आहेत। या 5 तत्वांचे ऐक्य झाले म्हणजे ह्यांच्याद्वारे बुद्धी ही सुख दुःखांचा विचार करते। वाचा, हात, पाय, गुद, शिस्न हे इंद्रियांचे आणखी 5 प्रकार आहेत। श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना ज्यांना कर्मेंद्रिय म्हणतात ती ही होत। प्राणाची स्त्री क्रियाशक्ती जी या शरीरात वास करते, ती या 5 कर्मेंद्रियांच्या द्वाराने आत बाहेर जाण्या येण्याचा व्यापार करते। श्रीकृष्ण म्हणतात, याप्रमाणे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय अशी 10 इंद्रिय सांगितली। आता मन म्हणजे काय हे तुला स्पष्टपणे सांगतो। जे इंद्रिय आणि बुद्धी या दोहोंच्या सांध्यांमध्ये रजोगुणाच्या खांदीवर चमकत असते। ज्याप्रमाणे आकाशाचा नीलवर्ण अथवा मृगजळाच्या लाटा व्यर्थ भासतात, त्याप्रमाणे वायूचे जे व्यर्थ चमकणे तेच मन होय। ज्या वृत्तीच्या संगतीने बुद्धी वेडी होते, जिची विषयांवर आवड असते, त्या वृत्तीला इच्छा असे म्हणतात। आणि इच्छा उत्पन्न होण्याबरोबर इंद्रियांना विषय उपभोगास मिळाले नाही तर जी वृत्ती निर्माण होते तिला द्वेष असे म्हणतात। आता सुख हे ज्या लक्षणांनी जाणावे, जे प्राप्त झाले असता इतर वस्तूंचा जीवांना विसर पडतो, जे काया वाचा मन यांना आपली शपथ घालून देहाच्या आठवणीचा नाश करते, जे प्राप्त झाले असता प्राण लंगडा पडून सात्विक वृत्ती पूर्वीपेक्षा दुप्पट वाढते। फार काय सांगावे, जीवाला ज्या ठिकाणी आत्म्याचा लाभ होतो त्याला सुख असे म्हणतात। आणि पार्था, अशी ही स्थिती न लाभता जी स्थिती असणे तीच खरोखर दुःख आहे असे समज। आता अर्जुना, अलिप्त व सर्व साक्षीभूत अशा ब्रह्माची, चैतन्याची जी देहावर सत्ता आहे तिला चेतना असे म्हणतात। आणि जड व चेतन वस्तूत जिचा अंश रूपाने सारखा संचार असतो तिला चेतना म्हणतात, यात संशय नाही। या शरीरात जी आत्म्याच्या संमतीने जड वस्तूला सजीवपणा आणते तिलाच बाबा रे चेतना नाव आहे। आणि आता धैर्याचे भेद कोणते आहेत ते ऐक। पंचतत्वांच्या एकमेकांशी जाती स्वभावावरून उघड वैर असते,
पहा, पाणी हे पृथ्वीचा नाश करीत नाही का? पाण्याचे शोषण तेज करत नाही का? तेज वायू बरोबर झगडते आणि आकाश हे वायू सहज भक्षून टाकते. त्याचप्रमाणे कधी कशाबरोबर न मिळता सर्वत्र ओतप्रोत भरलेले असून आकाश वेगळे असते. अशा प्रकारे पंचमहाभूते एकमेकांशी विरुद्ध असूनही एकत्र राहते. याप्रमाणे न होणारी मैत्री जिच्या योगाने होते ते धैर्य कायम राहते. त्या वृत्तीला मी धृती असे म्हणतो. आणि हे पांडवा, जीवासह या 36 तत्वांचे जे ऐक्य होते त्याला संघात असे म्हणतात. याप्रमाणे हे 36 भेद तुला स्पष्टपणे सांगितले. या सर्वांना मिळून क्षेत्र हे नाव प्राप्त झाले आहे. ब्रह्माच्या अलीकडे ब्रह्मदेवापासून स्थावर जंगमापर्यंत जेवढे काही निर्माण होते व लय पावते ते सर्व क्षेत्रच होय. क्षेत्राची एकंदर सर्व लक्षणे विकारासह तुला आता सांगितली. तर आता यापुढे मोक्ष प्राप्ती होते त्या उदार ज्ञानाविषयी तुला सांगणार आहे. ज्या ज्ञानाकरता योगी लोक स्वर्गाचा आडमार्ग ओलांडून ब्रह्मरंध्र आकाशात गिळून टाकतात अशा ज्ञानाबद्दलची तुला माहिती देतो.